ती बाई या घरची सून होणार नाही. अगं पण अख्खे अरे तू विसरला असशील, पण मी नाही विसरले. त्या बाईने आपल्या राधाला किती त्रास दिला ते. अरे ती बाई अजून आपल्या घरात नाही आली, त्याने आपलं घर मोडलं. माझ्या या 3 लेकरांना माझ्यापासून तोडलं. ती घरात आली तर काय काय होईल. देवा, तुझ्याकडे आता एकच उपाय आहे. आमच्या दोघींपैकी तुला कोणाला तरी एकीलाच निवडायला लागेल, ती किंवा मी. नाही, काहीच हरकत नाही. तू त्या बाईचं नाव घेतलं ना तरी चालेल. मी चुपचाप या घरातनं निघून जाईल. अगं अख्खे, आपण कसं समजावू तुला ग? अख्खे तू समजतेस ना, तेवढी डॉलीबाई वाईट नाही आहेत. हा खरंच बघ ना, आपण डॉलीबाईंपासून सगळं लपवलं. आपण काय करत होतो, आपली हिस्ट्री, आपला धंदा, आपलं राधा बरोबर असलेलं नातं, सगळं लपवलं आपण त्यांच्यापासून. त्यांनी ना आपल्यापासून काय पण नाही लपवलं, आपल्याला सगळं सगळं खरं सांगून टाकलं आणि मगच आपल्या प्रेमाला कबुली दिली. अरे काय लपवायलाय तिच्याकडे? हा अगं अक्का, ते माझ्या आईच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात आणखीन एक महत्वाची व्यक्ती आहे. माझा मुलगा, त्याचं नाव कबीर. अख्खे डॉलीबाईंचं आपल्यावर जाम प्रेम आहे ग. आपलं सुद्धा डॉलीबाईंवर तेवढंच प्रेम आहे. पण म्हणून आपलं तुझ्यावरचं प्रेम खोटं नाही ना ठरलं. त्यांना आपली गरज होती म्हणून आपण त्यांना साथ दिली. अगं जीव ओतून प्रेम करायला तूच शिकवलंस ना. तूच शिकवलंस ना आपल्याला की एकदा का एखाद्या माणसाला आपलं मानलं ना की त्याला कायम साथ द्यायची. एकदा त्या माणसाला आपलं मानलं की सुखात असू नये दुःखात त्याची साथ सोडायची नाही. हे अक्का तूच शिकवलंस ना आपल्याला. अगं आपण असं कुठे म्हणतो की आपण उद्याच्या उद्याच डॉलीबाईंबरोबर लग्न करू? नाही अक्का, जोपर्यंत तुला वाटत नाही ना तोपर्यंत आपण असं काय पण करणार नाही. तू भेट त्यांना, त्यांच्याशी बोल आणि मगच तुझा जो काही निर्णय तो आपल्याला कळ. आपण त्याच्या बाहेर नाही ग. असंच त्यांच्याशी न बोलताना त्यांच्याविषयी मनात वाईट नको आणूस. उगीच कशाला त्रास करू नकोस. अख्खे, आपण शब्द देतो तुला, जोपर्यंत तुला 100% वाटत नाही ना तोपर्यंत आपण डॉलीबाईंबरोबर नाही लग्न करणार. खरंच? अख्खे, आपलं डॉलीबाईंवरचं प्रेम ना अजिबात कमी होणार नाही. डॉलीबाईंचं आपल्यावर जाम प्रेम आहे आणि आपलं सुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. जोपर्यंत आपली अक्का ही परमिशन देत नाही ना आपल्याला तोपर्यंत देवा लग्न करणार नाही. हा हा आपला वादा आहे. हा देवाचा वादा आहे अक्के. वाह वाह मिस्टर देवा, कमाल है, क्या बात है. अरे खरे आहेत अश्रू, मला वाटलं होतं खोटे आहेत. तुम्ही पिक्चर मध्ये का नाही काम करत? नाही, यातलं थोडस तरी टॅलेंट मला द्यायला हवं होतं. राधा, काय बोलतेस तू हे बाळा? तरीच म्हणला एवढं सगळं चांगलं चाललंय, अजून कशी टपकली नाही? अरे मग आता टपकले ना सत्य काका, मग गपचूप ऐकायचं, कळलं? आणि तू रे ऍक्टर, तुला तर कळलंच नसेल मी काय बोलतेय. ठीक आहे, एक्सप्लेन करते. तू आत्ता काय म्हणत होतास? अक्काच्या होकाराची वाट बघणार, पण माझ्या होकाराचं काय? नाही, तूच म्हणाला होतास ना माझ्याच पसंतीने माझी दुसरी आई या घरात येईल म्हणून. मग आता काय झालं? पण आपण कुठे काय बोललो? अरे मग बोल ना, नाहीतर मला बोलावं लागेल. म्हणजे तेच सांगतेय, मोनिका मॅम ना तुझं खरं रूप तू सांगणार आहेस की मी सांगू? राधा, सत्या, बोलू दे तिला, बोल. मोनिका मॅम ना तू प्रपोज केलंस, त्या होई म्हणाल्या, नॉट बॅड. हा, पण खरा प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यांना तुझं खरं रूप माहितीच नाहीये ना.
दादासाहेब सुर्वे, खरं म्हणजे इंटरनॅशनल डॉन देवा भाई. तुला काय वाटतं, हे सगळं मॅम ना कळल्यावर मॅम तुझ्याशी लग्न करायला तयार होतील? बोल बोल सत्या काका, आता बोल. गब्बर काका, पांडे काका, बोला तुम्ही. तुम्ही काय बोलणार? तुमच्यातली तर सगळी हवाच निघून गेलीये ना. खुश झालात तुम्ही सगळे. सॉरी या, नाही तुझ्या लग्नाच्या प्रॉमिस मधली मी सगळी हवाच काढून टाकली. तुला माहितीये मॅम ना मी सगळं खरं खरं सांगू शकत होते. मॅम देवा मोठा, आय लव्ह यू देवा. पण म्हटलं कसाही असला तरी आपला बाबा आहे ना, एक चान्स तर आपणही याला देऊच शकतो, म्हणून गप्प राहिले. राधा, मग आपण काय करायला पाहिजे तुला असं वाटतं? सोपं आहे. तू तुझी सगळी खरी हकीकत मॅमना सांगून टाक. बोल, आहे हिम्मत? नाही लगेच सांगायला तुला जमणार नसेल ना. आय एक्सेप्ट इट. हा म्हणजे नवीन नाटकं करायला तुला वेळ हवा असेल. चल दिला. 1 दिवस, 2, 3, 4, बरं 1 आठवडा कमी आहे का? बरं चल 1 महिना. 1 महिना दिला तुला. बाय द वे तुझ्या प्रपोजची तारीख काय होती रे? एक मिनिट, आपण ना सत्या काकाला विचारूया, हा तुझ्या मॅनेजरला. काय रे सत्या काका, तारीख काय होती याच्या प्रपोजची? तुझा मॅनेजर काय बोलणार? तो स्वतःच खुश झालाय. त्याला तर आठवतही नसेल. थांब मीच सांगते. 15 सप्टेंबर बरोबर? बरोबर 1 महिन्यानी येते 15 ऑक्टोबर. बरोबर 1 महिना आहे तुझ्याकडे. ह्या 1 महिन्यात तू तुझं सगळं खरं रूप, अगदी सगळं, हा मॅमना सांगून टाकायचं. आणि जर तू सांगितलं नाहीस तर बरोबर 16 ऑक्टोबरला मी तुझं खरं रूप मॅमना दाखवेन. तो बघ तुझ्या देवाबाईचा हात आला. ते बोलतो ना, भाई बोले उधर शोले. पण मी काय म्हणते, चिल. नाही म्हणजे तुझी ना अशी चिडचिड करून किंवा राग करून काहीच होणार नाहीये सत्या काका. नाही त्याने मी माझा डिसिजन काही बदलणार नाहीये. सो कूल डाऊन. बाय द वे देवा, तारीख लक्षात राहील ना? 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबरला मोनिका मॅमना तू सगळं खरं सांगायचं. ही बाब आपल्या लक्षात आली होती रे. राधा असं काय करायला असं वाटलं नव्हतं. हे तर आपल्याला कधीच कळलेला. आपण कधीपासून सांगत होतो तुम्हाला. आपलं कोण ऐकायलाच तयार नाही. पोरीवरती आता आपला 1% पण भरोसा नाही. हा भाई, हा सत्य अगदी बरोबर बोलतोय. म्हणजे आता त्या राधावरती आपल्याला जरा पण भरोसा नाही राहिलेला आहे. हे बाय, तू डॉली बाईना आता सगळं खरा सांगून टाकला पाहिजे. हा अरे काही येड लागले का तुम्हाला? आपण हे सगळं डॉलीबाईंना सांगितलं ना तर ते आपल्याशी लग्न करायला तयार होतील की? तू डॉली बाईंना सगळा खरा सांगितला तर काय होईल? हा म्हणजे फार तर त्या रागवतील, बोलणार नाही, चिडतील तुझ्यावर. अरे पण तू त्यांना कन्व्हिन्स करू शकतोस ना. हा ना, आपली नियत साफ आहे हे तू त्यांना पटवून देऊ शकतो ना. जर का हे सगळं राधाने सांगितलं ना, की काय सांगेल, कसा सांगेल, काय भरोसा नाही. हे बाय, राधाने तुला 1 महिन्याचा टाइम दिलाय ना, तर तू डॉली बाईंना सगळा खरा सांगितला पाहिजे. हे बघ, काय लफडा झाला तर आम्ही आहोत ना, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. कसा आता आपल्याला ना भेजाच काम करत नाही. आपल्याला कळतच नाही आपण काय करायचं ते. काही झालं ना तरी आपल्याला ना डॉलीबाईंना नाही गमवायचं.
तेव्हा काही बोलणार आहात का तुम्ही? काय झालं? अक्कांना समजावलं का? काय म्हणणं आहे त्यांचं? जे काही तुमच्या मनात असेल ना ते प्लीज सांगा. तुम्हाला हे असं ना उदास नाही बघवत आहे मला, प्लीज. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ. अक्का जे काही पण म्हणाले असतील ना ते तुम्ही मला सांगा. आपण एकत्र काहीतरी मार्ग काढू ना यातून. इतका अवघड आहे का? डॉलीबाई, तुम्हाला कसं सांगू, आपल्याला खरंच कळत नाही. डॉलीबाई, अक्काला तुम्ही पसंत नाहीये आणि म्हणून अक्काने आपल्याला लग्नाची परमिशन नाही दिली. मला माहिती आहे की अक्कांना मी आवडत नाही, पण तेव्हा डॉलीबाई, आपण तुम्हाला न विचारताना अक्काला एक प्रॉमिस केलाय. काय? आपण अक्काला हे प्रॉमिस केलंय की जोपर्यंत तुम्ही तिला पसंत पडत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाही. डॉलीबाई, आपण तरी काय करणार? अहो, अक्कानं आपल्याला आईसारखी आहे. आपला जीव आहे अक्कावर. तुम्ही आपल्यासाठी ना तिचा शब्द ना फायनल आहे. डॉलीबाई, आपल्याला माहिती आहे तुम्ही आपल्यावर रागवला असाल. तुम्हाला पण जे काय बोलतो ते पटलं नसणार. अहो, आपण मनापासून सॉरी बोलतो तुम्हाला. नाही देवा, असं काही नाहीये. तुम्ही असं का विचार करताय? वेळेच तुम्ही. इनफॅक्ट माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही काही चुकीचं करूच शकत नाही. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि आपण दोघं काही वेगळे आहोत का? तुम्ही प्रॉमिस केलं म्हणजे मी प्रॉमिस केल्यासारखंच. डॉलीबाई, आपल्याला ना लई टेन्शन आलं होतं की तुम्हाला हे सगळं ऐकून काय वाटेल म्हणून. लग्न फक्त दोन व्यक्तींमध्ये नसतं ना. दोन कुटुंब एकत्र येतात. आणि अक्का माझ्या कोणीच नाही आहेत का? आणि तसंही कुणाला तरी असं दुखवून मला तुमच्यावर हक्क नाही सांगायचा आहे. तुम्ही आज अक्कांना एक प्रॉमिस केलं ना, आज मी पण तुम्हाला एक प्रॉमिस करते. 15 सप्टेंबरला आपल्या नव्या नात्याची सुरुवात झाली. मी तुम्हाला प्रॉमिस करते की येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत अक्कांना मी पसंत पडेल. आणि याच्यासाठी मी प्रयत्न करेन. आय प्रॉमिस. फक्त ह्या सगळ्यात मला तुमची साथ हवी. हा डॉलीबाई, हे काय बोलणं झालं काय? तुम्ही आपल्याला एवढी साथ दिलीत, आपण तुमच्यासाठी एवढं पण करणार नाही का? डॉलीबाई, तुम्ही ह्या देवाला ना परत एकदा जिंकलात. खरंच. हो, एकच दिलंय आपल्याकडे. किती वेळा जिंकणार? एक गोष्ट होती मनात, खूप दिवस झाले तुम्हाला सांगेन म्हणते, पण दरवेळेला विसरते. हा डॉलीबाई, बोला फक्त तुम्ही बस. ती राधा आहे ना? राधा? काय झालं? राधा काही बोलली का तुम्हाला? नाही, मला काही नाही बोलली, पण सतत तुमच्याबद्दल वाईट बोलत असते. शी हेट्स यू. आणि मला ना तिच्या डोळ्यात दिसतं ते. जाऊन द्या डॉलीबाई, आपल्याला काय करायचंय? एक्झॅक्टली हेच मला म्हणायचंय की तिला काय करायचंय. हे माझं पर्सनल लाईफ आहे ना, मी काहीही करेन. हू इज शी टू टेल मी? डॉलीबाई, काल तुम्ही आपल्याला सांगितलं की कबीर हा तुमचा मुलगा आहे, पण राधा आपली मुलगी असल्याचं मी नाही सांगू शकलो तुम्हाला. डॉलीबाई लहान आहे होती. लहान आहे तर लहानांसारखं वागा ना. उगीच मोठ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची काय गरज आहे? आणि ना, म्हणजे मला कधी कधी कळत नाही, कधी कधी इतकी समजूतदार, इतकी हुशार, इतकी सॉर्टेड वागते, आणि ऍट टाइम्स हे असं भयानक काहीतरी ऍब्रप्ट वागायचं असतं तिला. म्हणजे मला ना तिचा अंदाजच लागत नाही. डॉलीबाई, आपण एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. मी तिला अजिबात डोक्यावर बसवणार नाही, काहीही झालं तरी. बघेन आणि एक दिवस असा धडा शिकवेन ना, बास रे बास. आणि तेव्हा तुम्हाला कुणी वाईट बोललेलं ना, मला चालणारच नाही. कळलं? असा बस, अजून फक्त 63 मारायचे. अरे
हेडेबिडे झालास का तू? ए, बघ, मी तुझा काय पण ऐकणार नाही, तुझ्याकडनं करून घेणार. चल 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 चल. ठीक आहे, आता तू सांगतोस तसं मी व्यायाम करतो, पण नंतर मी सांगतो तसा तू बौद्धिक व्यायाम करायचा. अरे करतो ना, घाबरत नाही आपण कोणाला. हा, किती किलो पासून चालू करायचं बोल तू. अरे मंद, बौद्धिक व्यायाम म्हणजे बुद्धीचा व्यायाम, मेंदूचा व्यायाम. थांब, तुला ना लॉची पुस्तकच वाचायला देतो, ज्युरिस्प्रुडन्स. ए, नको नको पांडे नको. अभ्यासाचं नाव काढलं ना की ऍसिडिटी होते आपल्याला. थांब मी ना, थांब ए, तुला ना. नको. एक मिनिट हो भाऊ, श्रीखंड इथेच राहतात काय? अजून रेशन कार्डावर नाव नाही आलं, पण लवकर येईलच. काय? अरे म्हणजे अजून त्यांचं लग्न नाही झालं आपल्या देवाबाईशी. अरे हा, पण पुढच्या वर्षी याच ऍड्रेसवर यायचं. आता जा, या वयात लग्न. ए, याच्यात इकडे 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 रोज इकडे इकडे. शपथ तुझ्या घालू काय रे तुला. हे, नको त्या गल्लीत कशाला घुसतो तू. हा, त्याच चौकात पुतळा उभा करे ना तुझा, ते पण या फुलांचा हार घालून तुझ्या ना. ए सते, सोड 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 झालं, सोड. ए बाबा, त्याने तिथे समोर राहतात, तुझा बर्थडे यांच्याने आमच्या डोक्याला ताप. ए, इकडे 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 आण. ए, इकडे. हा, घालू काय रे तुला. काय 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 बोलल्या तू. कोणाचा बड्डे. श्रीखंडे मॅडमचा बर्थडे आहे ना, तर आमच्या सरांनी त्यांना बुके पाठवलाय. देवाबाई उठ. देवाबाई उठ ना. देवाबाई, अरे तिकडे मोठा लोचा झाला, तू झोपला काय असा. उठ ना भाई. ए देवा, अरे तिथे सगळेजण गिफ्ट घेऊन जातात आणि अजून आपण काहीच तयारी केली नाही. आहा. आणि हे बाई, यात आमची काय पण चूक नाही. उलट तूच सांगितलं नाही आम्हाला बड्डे आहे म्हणून. बाई उठ ना बाई. अरे वकील, याच्यात काही कुंभ करून घुसला काय. ए उठ. अरे ए सत्या, ए, देवा का नाही उठत आहे? तू गप ना, क्राईम ब्रांच. तू काय पण काय. बाई उठ, बाई उठ. बाई, डॉली बाईंचा बड्डे आज. आईच्या गावात डॉलीबाईचा बर्थडे आज. अरे आपल्याला कसं माहित नाही. अरे तेच तर सांगत होतो तुला मगासपासून. बघ बघ बघ, बघू दे रे. डॉलीबाई काही एक नंबर दिसतात रे. पांडे चल निघू आपण. अरे सात्या, बघ 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 बघ. अरे बाई, मी बघितलं, तूच बघ. सगळी चिल्ली पिल्ली येऊन त्यांना विच करतायत, पण आपणच नाही त्यांच्यात. बघ ना भावा. ए देवा, पण मला सांग, डॉलीबाईने तुझ्यापासून का लपवलं असेल हे? अरे काय माहित यार, आपलं चुकलं. आपण या सगळ्या गोष्टींची बातखबर काढायला पाहिजे होती. बघ ना, आज त्यांच्या हॅपी बर्थडेच्या दिवशी त्यांना पहिल्यांदा विश करून आपण सरप्राईज दिलं असतं तर धमाल आली असती रे. आईच्या गावात, अरे आपलं चुकलं. काल डॉलीबाईने आपल्याला हिंट दिली होती, टिप दिली होती आपल्याला. टिप? हा, अरे काल डॉलीबाई म्हणाले होते आपल्याला की त्याला भेटायला जमणार नाही. अरे तेव्हाच आपण समजायला पाहिजे होतं. बाय, ठीक आहे, होतं असं कधी कधी. सोड आता. हे बघा, आता दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण असा काहीतरी प्लॅन करा ना की बस त्यांचा बर्थडे ना असा कधी व्हायला पाहिजे ना की एकदम जिंदगीभर लक्षात राहायला पाहिजे. बाय, आपल्याकडे प्लॅन नाही. काय म्हणतो सांग सांग. आज डॉली वहिनींचा वाढदिवस आहे हा. आणि त्यांनी हे तुला सांगितलं नाही. नाही ना. तू फुलटू तमाशा कर, फुलटू राडा घाल, गोंधळ कर, मोठमोठ्याने आवाज कर आणि एवढा आवाज कर ना की त्यांच्या जन्मभर लक्षात राहिला पाहिजे. अरे काही एक नंबर. अरे अरे माझं पांडे सध्या डोक्यावर पडलाय का रे? नाहीतर काय. अरे कसलं प्लॅन? पांडे तू प्लॅन कर. ए देवा, आपण मला सांग, डॉलीबाई जर तुला बोलले असतील की त्यांना बाहेर यायला जमणार नाही, तर त्या कशा येतील बाहेर? हा रे, मग पांडे तू असा काहीतरी प्लॅन कर ना की डॉलीबाई आपल्यावर बाहेर पडतील. बघ आता आपण, हे देवा, एक करू शकतो. तुला एका तासानंतर तिकडे एंट्री घे आणि एंट्री घेतल्यानंतर ना असा राघव असा तो टेन्शन मध्ये अशी ऍक्टिंग करशील. असं थोडस परफेक्ट, ही ऍक्टिंग फिक्स. बघ, याला म्हणतात बौद्धिक व्यायाम. आणि तिकडे गेल्यानंतर काय बोलायचं माहितीये ना? हा बोलला काय? आईच्या गावात एक नंबर.